जीवाची किती हानी झाली। तशीच आम्हाला भीती वाटते की भिवंडीमध्ये हे होता कामा नाही। जे पिणारे लोक आहे तुम्हाला माहिती ते लो क्लास आहेत। मग आमच्या घरी जे येतात हाऊस हेल्प त्यांच्या डोळ्यातून ते अश्रू बघून आम्हाला खूपच वाईट वाटलं आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इकडे आलोय की असं आपल्या भिवंडीत कधी घडता कामा नये आणि आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की ते 100% ऍक्शन घेईल। हे गावठी दारू बंद झाली पाहिजे एवढंच आमचं आहे। गुटखा वगैरे बंद झाला पाहिजे। भिवंडी शहरामध्ये खूप चालतंय गुटखा आणि दारू बंदी। गावठी दारू खूप चालते ते बंद झालं पाहिजे एवढंच आमचं विनंती आहे। बोलायचंय की पुण्यामध्ये जी दारूमुळे विषबाधा झाली आणि खूप लोकसंख्या म्हणजे खूप जणांची मृत्यू झाला आणि तोच दारूचा साठा आपल्या भिवंडीत सुद्धा सापडलाय। त्यामुळे मला एवढंच बोलायचं की अवैध दारू विक्रेता आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे आम्हाला एवढी त्यांच्याकडनं म्हणजे आम्हाला विश्वासन आहे आणि आम्हाला सहाय्य मिळेल त्यांच्याकडनं। एवढंच मला बोलायचं की सगळं बंद झाली पाहिजे। पहिला तर भिवंडी आपला कमिशनर आशुतोष डोंगरे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। भिवंडीतील आमच्या सर्व रणरागिणी महिला आणि वैभव भोईर आणि हनुमंत चौधरी यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर गावठी दारूचा सुलसुलाट या भिवंडी शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि हा बंद करण्यासाठी आज आम्ही वारंवार सर्व विभागांना पत्र देऊन सांगतो की हे धंदे बंद झाले पाहिजेत। पुण्यासारख्या ठिकाणी दारू गावठी दारूचे हे पळून जवळजवळ 50-60 लोकांचा मृत्यू झालेला आहे। हीच घटना आपल्या भिवंडी शहरात आणि ग्रामीणमध्ये होऊ नये म्हणून आम्ही ही महिला सर्व आमचा वर्ग आज क्षमतेने आज भिवंडी ठाण्याचे कमिशनर आशुतोष डोंगरे साहेबांना यांना आम्ही आणि पंजाबराव उगले साहेबांना दोघांना आम्ही निवेदन दिलेलं आहे।